विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इयत्ता 4थी मधील शिवछत्रपती आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील या ठिकाणी 5वा धडा शिवरायांचे शिक्षण यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधानं आपल्याला पूर्ण करायची. 1 नंबर, शहाजीराजे डॅश डॅश गाडी पंडित होते, तर त्याचं उत्तर आहे संस्कृतचे पंडित होते. 2 नंबर, शहाजीराजांच्या शत्रूंनी डॅश डॅश जहागीर उजाड करून टाकली होती, तर त्याचं उत्तर आहे पुणे. या ठिकाणी लिहिलेले आहेत उत्तरं. 3 नंबर, दादाजी कोंडदेव हे डॅश डॅश सुभेदार होते, तर ते होते कोंढाण्याचे सुभेदार. 4 नंबर, शहाजीराजांच्या आदेशाने दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना पुण्यात राहण्यासाठी डॅश डॅश नावाचा मोठा वाडा बांधला, तर त्याचं उत्तर आहे लाल महाल. ओके. 5, दादाजींनी जमिनीची डॅश डॅश ठरवून तिच्यावर सारा आकारला, तर त्याचं उत्तर आहे प्रतवारी. ओके. तर आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर दुसरा प्रश्न सर्वांना दिसतोय. तर इथं पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. 1 नंबर, शिवरायांचे बालपण धावपळीत गेल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यास वेळच मिळाला नाही, हे विधान या ठिकाणी चूक आहे. 2 नंबर, जिजाबाई पुण्यात येऊन राहू लागल्यामुळे आसपासच्या लोकांना मोठा धीर आला, तर हे विधान बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 3, दादाजी कोंडदेव यांना शिकारीची हौस असल्यामुळे बरेच लांडगे मारले गेले, हे विधान कसं आहे? चूक आहे. 4 नंबर, शिवराय कर्नाटकात बराच काळ राहिल्यामुळे त्यांना उत्तम राज्यकारभार कसा करावा ही कला अवगत झाली नाही, तर हे विधान चूक आहे. ओके. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तर या ठिकाणी प्रश्न तिसरा, अ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. इथे अ गट आहे, इथे ब गट आहे आणि मध्ये या ठिकाणी उत्तर आहेत. तर पहा, डायरेक्ट मी अ गट आणि उत्तर सांगतो तुम्हाला. पहा, अ पेशवे, तर त्याचं उत्तर असणार आहे रामराज निळकंठ. ओके. त्यानंतर मुजमदार, याचं उत्तर असणार आहे बाळकृष्ण हनुमंते. सरनोबत मानकोजी दहातोंडे. सवनीस रघुनाथ बल्लाळ. ओके. चला आता पुढील प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. तर प्रश्न चौथा, अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे आपल्याला. तर 1, शहाजी राजांच्या पुणे जहागिरीची व्यवस्था डॅश डॅश पाहत होते, तर याचं उत्तर आहे ड, दादोजी कोंडदेव. या ठिकाणी गोल केलेले, इथे उत्तर लिहायचं नाही, इथं गोल केले. ओके. 2, कोणत्या 2 प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा जिजाऊच्या ठिकाणी एकत्र आली होती, तर त्याचं उत्तर आहे क, जाधव भोसले. ओके. 3, जिजाबाई म्हणत भोसल्यांचा पूर्वज डॅश डॅश, त्याचं उत्तर असणार आहे ब, श्रीरामचंद्र. ओके. 4, डॅश डॅश हा जाधवाचा पूर्वज असे जिजाबाई म्हणत, त्याचं उत्तर असणार आहे श्रीकृष्ण. ओके. तर पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पुढील प्रश्न या ठिकाणी 5 नंबरचा. पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा. 1, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमणूक कोणी व कोठे केली, त्याचं उत्तर आहे शिवरायांना शिकवण्यासाठी बंगळूर मुक्कामी शिक्षकाची नेमणूक केली. 2, शिक्षकांनी शिवरायांना कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला, तर उत्तर घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.
ओके. 3 नंबर, दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली? तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून शेतसाऱ्याची सूट दिली. ओके. चला 4 नंबर, जिजाऊंच्या स्वभावाचे विशेष कोणते होते? तर त्याचं उत्तर आहे स्वाभिमान व स्वातंत्र्यप्रेम स्वभावाचे विशेष या ठिकाणी होते. 5, जिजाबाईंनी शिवरायांच्या विवाहासाठी कोणती मुलगी पसंत केली? तर उत्तर फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई ही मुलगी पसंत केली. प्रश्न 6, पुढील विधानांची प्रत्येकी 2-3 वाक्यात कारणे लिहायची. 1, दादाजी कोंडदेव यांच्या कामगिरीमुळे लोकांना आनंद झाला. तर त्याचं उत्तर आहे शेतसाऱ्यात सूट देऊन शेती लागवडीस आणली, माजलेल्या लांडग्यांचा आणि चोरांचा बंदोबस्त केला, जमिनींची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारायला सुरुवात केली. ओके. 2 नंबर, शिवबा परक्याची चाकरी करणार नाही असा जिजाबाईंनी निश्चय केला. उत्तर मराठा सरदारांच्या पराक्रमाची सुलतानाच्या दरबारी चीज होत नसे. निजामांनी लखुजीराव जाधवांची हत्या केली होती, त्याचे दुःख त्यांनी पचवले होते, म्हणून त्यांनी निश्चय केला की शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही. ओके. 3 नंबर, मावळात राहणाऱ्या लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवबांना वाटे. उत्तर मावळात राहणारे मावळे काटक आणि कष्टाळू असले तरी ते सुलतानी राजवटीने गंजले होते. सुलतानाच्या लष्कराकडून गावे लुटली जात, म्हणून दुःखी कष्टकरी लोकांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 7 नंबरचा प्रश्न, पुढील प्रश्नाची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात या ठिकाणी उत्तर द्यायची. 1 नंबर, जिजाऊ व शिवराय पुण्याला आले तेव्हा पुण्याची अवस्था कशी झाली होती? उत्तर पुण्याची पुरती दैन्यावस्था झाली होती. शत्रूने गावातील मालमत्तेची नासधूस केली होती, घरे मोडली होती, देवळे पाडली होती. शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. ओके. चला 2 नंबरचा प्रश्न, पुण्याचे रूप कसे पालटले? उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. वर लोकांना मोठा धीर आला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. ओके. चला नेक्स्ट 3 नंबर, दादाजी कोंडदेव यांनी लांडग्याचा व चोराचा बंदोबस्त कसा केला? उत्तर माजलेल्या लांडग्यांना मारण्यासाठी दादाजींनी बक्षिसे लावली. चोरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांना पहारा बसवला. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? 4 नंबरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर उत्तम कारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून कसे निसटून जावे, किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. 5, जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? उत्तर आपला शिवबा परक्याची चाकरी करणार नाही. तो आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करेल. ओके. तर पहा, तुमचे प्रश्न उत्तर होत नसतील तर व्हिडिओ थांबवून तुम्ही लिहित चला. 8 नंबर, तर पहा प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहायची. दादोजी कोंडदेव
दादोजी कोंडदेव हे शहाजी राजांचे सेवक होते, तसेच कोंढाण्याचेही सुभेदारही होते. शहाजीराजे व जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती. 2. जिजाबाई. जिजाबाई या सिंदखेडचे बलाढ्य सरदार लखुजीराव जाधव यांची कन्या व शहाजीराजे भोसले यांची पत्नी होत्या. जिजाबाई स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रेमी होत्या. ओके. 5वा धडा या ठिकाणी त्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.